नमस्कार सर्वांना, मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। तर पहिला प्रश्न होणार, भारत 2024 मध्ये जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांकात कोणत्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर होणार 176। पुढील प्रश्न, भारताच्या नौदल क्षमतेत कोणती लक्षणीय प्रगती झाली? तर याचं उत्तर होणार अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुडीचे प्रक्षेपण। पुढील प्रश्न, अरबी भाषेत दाना नावाचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर होणार औदार्य। पुढील प्रश्न, NCI कोणत्या प्रकारच्या क्रियाकलापांचे मूल्यांकन करते? तर याचं उत्तर होणार संवर्धन क्रियाकलाप। पुढील प्रश्न, सर्वमेक हे कोणत्या प्रकारचे मॉडेल आहे? तर याचं उत्तर होणार ओपन सोर्स भाषा मॉडेल। पुढील प्रश्न, सर्वमेकमध्ये कोणत्या भाषांचा समावेश आहे? तर याचं उत्तर होणार इंग्रजी, बंगाली, हिंदी, तमिळ। पुढील प्रश्न, UNFCCC लिमा वर्क प्रोग्राम ऑन जेंडर LWPG इतका महत्त्वपूर्ण का आहे? तर याचं उत्तर होणार हवामान धोरणांमध्ये लिंग एकीकरण वाढवतो। पुढील प्रश्न, ITBPचा स्थापना दिवस कोणता आहे? तर याचं उत्तर होणार 24 ऑक्टोबर। पुढील प्रश्न, कोणत्या मंत्रालयाच्या देखरेखीखाली ITBP येते? तर याचं उत्तर होणार गृह मंत्रालय। पुढील प्रश्न, सर्वमेक लॉन्च कोणत्या महिन्यात झाला? तर याचं उत्तर होणार ऑक्टोबर 2024। पुढील प्रश्न, NDCSच्या संदर्भात लिंग एकीकरण कोणत्या प्रकारे वाढले आहे? तर याचं उत्तर होणार संख्या आणि गुणवत्ता दोन्हीमध्ये। पुढील प्रश्न, भारताच्या जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांकातील स्थानिकता काय दर्शवते? तर याचं उत्तर होणार पर्यावरणीय संकट। पुढील प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे अनावरण केले? तर याचं उत्तर होणार सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव। पुढील प्रश्न, किती वर्षे सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव चालेल? तर याचं उत्तर होणार 2 वर्षे। पुढील प्रश्न, गॅलेथिया बे बंदर कोणत्या बेटावर आहे? तर याचं उत्तर होणार ग्रेट निकोबार बेट। पुढील प्रश्न, हँगे नॅशनल पार्कमध्ये किती सिंहांचे मृतदेह सापडले? तर याचं उत्तर होणार 3। पुढील प्रश्न, कर्तारपूर कॉरिडॉर कशासाठी आहे? तर याचं उत्तर होणार शीख यात्रेकरूंना सज्ञान प्रवेशासाठी। पुढील प्रश्न, भारताने कोणती चौथी आण्विक पाणबुडी लॉन्च केली? तर याचं उत्तर होणार INS S4। पुढील प्रश्न, COP16 निसर्ग बैठकीसाठी कोणता महत्त्वाचा डेटा विचारात घेतला जातो? तर याचं उत्तर होणार डिजिटल अनुक्रम माहिती DSI। पुढील प्रश्न, COP16 बैठकीत नैसर्गिक अनुवांशिक माहितीसाठी काय संधी निर्माण होईल? तर याचं उत्तर होणार जैवविविधता समृद्ध राष्ट्रांना न्याय मोबदला देणे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।